आत्मा नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रहांबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ग्रह म्हणजे नेमकं काय आहे आणि हे ग्रह आपल्या आयुष्यावर कशा प्रकारे काम करत असतात. तर आपण बघितलेलं आहे की आपण एका बाळाचा जेव्हा जन्म होतो, हा जन्म झाल्यावर पहिल्यांदा तो कुठल्या वेळेत त्याने जन्म घेतला आहे आणि त्याचं आयुष्य कसं असेल याची जिज्ञासा प्रत्येक पालकांमध्ये असते. आणि त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर त्याची कुंडली बनवली जाते. कुंडलीमध्ये नेमकं काय असतं तर ग्रह तारे. ग्रह आपल्या कुठल्या भावामध्ये बसलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारे आपलं जीवनशैली आपली कशी असणार आहे हे आपल्याला कळतं. अर्थातच आपण जे जीवन जगत आहोत या प्रत्येक जीवनावरती आपलं जे जे नातं आहे, आपलं जे काही आयुष्य आहे, हे संपूर्ण जे आयुष्य आहे ना, हे एखाद्या ग्रहाच्या मार्फतच चालत आहे आपलं. म्हणजे जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये असं सांगितलं जातं की तुमची आता शनीची महादशा सुरू होणार आहे किंवा शनीची 7.5 सुरू होणार आहे, तुम्हाला जपून राहावं लागेल. तुमच्यावर राहूचा प्रभाव आहे, त्यामुळे तुम्हाला प्रचंड मानसिक त्रासातून जावं लागणार आहे आणि तुमची ही वेळ या दिवसानंतर सुरू होते, तेव्हा कुठेतरी आपण घाबरतो. कडक मंगळ आहे, त्यामुळे विवाहामध्ये अडथळे येतील. कडक मंगळ असल्यामुळे व्यक्ती खूप रागिष्ट असतो, त्याची शांती करायला सांगितली जाते, वेगवेगळ्या ग्रहांची शांती करायला सांगितली जाते. पण हे ग्रह म्हणजे नेमके काय आहेत? कधी आपण जर विचार केला तर आपण कुठलेही जे ग्रह आहेत हे आपल्याला कधी फिजिकल फॉर्म मध्ये भेटायला येतात का? की मी शनी आहे आणि आता या महादशेमध्ये मी तुला खूप त्रास देणार नाही. तर हे जे ग्रह आहेत हे आपल्याला आपल्याच अवतीभोवती असलेल्या व्यक्तींच्या रूपामध्ये भेटतात. कधी आपण बघतो की कोणाचा विवाह अशा वेळी होतो की ज्या वेळेला त्याची एक चुकीची दशा सुरू आहे आणि त्या दशेनंतर त्या दशेमध्ये विवाह केल्यानंतर तो पर्टिक्युलर ग्रह त्यांच्या वैवाहिक सुखामध्ये अडथळे निर्माण करतो. आता इथे आपण विचाराल की दशा म्हणजे काय? तर दशा म्हणजे दशा 3 प्रकारच्या असतात. एक असते महादशा, ज्यामध्ये ग्रह जो आहे हा जास्तीत जास्त वर्ष आपल्यावर प्रभाव टाकत असतो. त्याचा जो काही प्रभाव आहे चांगला वाईट. त्यातच असते अंतर्दशा. ही अंतर्दशा 1 ते 2 वर्षांची असते. त्यातच असते प्रति अंतर्दशा, जी काही महिन्यांची असते. एका मोठ्या महादशेमध्ये वेगवेगळ्या ग्रहांच्या प्रत्येक ग्रहांच्या अंतर्दशा आणि प्रति अंतर्दशा आपल्याला मिळत असतात. म्हणजेच त्या दरम्यान त्या पर्टिक्युलर ग्रहाचा प्रभाव आपल्यावर सर्वात जास्त असतो. म्हणून आपण बघत आहोत की अनेक व्यक्तींना जेव्हा नकारात्मक ऊर्जेचा त्रास होतो, हे केव्हा होतं? जेव्हा त्यांच्यावर नेमकी बऱ्याच वेळेला राहूची महादशा किंवा राहूचा एक नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर आलेला असतो. कारण ज्या ग्रहाचा जसा प्रभाव आहे तो ग्रह तशा फॉर्म मध्ये त्याच व्यक्तींना आपल्या आयुष्यामध्ये आणतो आणि त्या व्यक्तींकडनं आपल्याला नकारात्मक किंवा सकारात्मक अनुभव येऊ लागतात. एखादा व्यक्ती समजा त्याची परिस्थिती फार वाईट आहे आणि त्याच्या आयुष्यात असा एक कोणी मनुष्य येतो आणि अचानक त्याच्या परिस्थितीमध्ये चांगले बदल होतात. तो व्यक्ती त्याला इतकी डिवाइन हेल्प करतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल होतात. मग असं का आहे? तर हे जे सगळे ग्रह आहेत हे ग्रह आपल्याला व्यक्तींच्याच रूपामध्ये भेटत असतात. म्हणजे जसं मी आपल्याला आता एक उदाहरण देईन की प्रत्येक ग्रह हा व्यक्तींच्या कुठल्या फॉर्म मध्ये आपल्या बरोबर असतो. तर आपण सूर्यग्रहापासून सुरू करूया. सूर्यग्रह जो आहे हा आपल्या आत्मविश्वासाचा कारक आहे, हा आपल्या सक्सेस आणि ग्रोथचा कारक आहे. शिवाय सूर्यग्रह हा आपल्या आत्म्याचाही कारक आहे. आपला आत्मा म्हणजे सूर्य आहे आणि आपल्याला जन्म देणारे आपले जन्मदाते म्हणजे आपले वडील हे सूर्य असतात. जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या पत्रिकेमध्ये आपल्याला सूर्याचं बळ कमी आहे, आपल्याला यश मिळत नाहीये, आपल्या लाईफमध्ये सतत काही ना काहीतरी अडथळे येत असतात, तर अशा वेळी आपण आपल्या वडिलांचा आदर करा. रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला पाणी घातल्यानंतर आपल्या वडिलांच्या पाया पडा. जर आपले वडील हयात नसतील तर त्यांना आठवून त्यांच्या पायांना स्पर्श करा.
तसंच वडीलधाऱ्या माणसांचाही आदर करा. मी बऱ्याच वेळेला माझ्या रीडिंगमध्ये बघितलेलं आहे की ज्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे, सेल्फ कॉन्फिडन्स नाही आहे त्यांच्यामध्ये, त्यांचा ग्रोथ रेट खूप कमी आहे, त्यांना सक्सेस पटकन मिळत नाही, अशा व्यक्तींच्या कुंडलीमध्ये सूर्य हा खूप वाईट अवस्थेमध्ये असतो. त्यामुळे सूर्याचं बळ त्यांना मिळत नाही. तर जर आपल्याला सूर्याचं बळ हवं असेल आणि सूर्य आपल्या पत्रिकेमध्ये उच्च व्हावा असं आपल्याला वाटत असेल, तर आपण आपल्या वडिलांची सेवा करावी, वडिलांचा आदर करावा, तसेच वडीलधारी माणसं आहेत त्यांचाही आदर करावा. त्यानंतर आहे चंद्र प्लॅनेट. चंद्र ग्रह जो आहे हा आपल्या मनाचा कारक आहे. म्हणून बघा बऱ्याच वेळेला अमावस्या असते, पौर्णिमा असते, या वेळेला अनेक लोकांच्या मनावर ना मानसिक परिणाम होतो. मानसिक परिणाम म्हणजे एक मानसिक अस्वस्थता त्यांना जाणवत असते त्या दिवशी. अमावस्येच्या 2-3 दिवस आधी त्यांच्या मनामध्ये खूप जास्त नकारात्मक थॉट्स येऊ लागतात किंवा त्यांचे मन अस्वस्थ होऊ लागते. तसंच अमावस्ये किंवा पौर्णिमेच्या 4 दिवस नंतरही अवस्था त्यांना होत असते. तर त्यांची मानसिक अवस्था बिघडते, कारण त्यांचा चंद्र ग्रह जो आहे हा पूर्णपणे त्यांच्या कुंडलीमध्ये नीच अवस्थेमध्ये असतो. त्या चंद्राला बळ नाहीये किंवा त्या चंद्रावर इतर वाईट ग्रहांचे वाईट प्रभाव असतात, ज्याला दृष्टी असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये याला दृष्टी म्हटलं जातं. तर ही वाईट दृष्टी या व्यक्तीच्या चंद्रग्रहावर असेल तर याचं मन अगदी सतत बिघडलेलं, नैराश्यामध्ये, डिप्रेशनमध्ये, काही वेळेला जर पत्रिकेमध्ये चंद्र खूप जास्त वाईट अवस्थेमध्ये असेल तर अशा व्यक्तींना वेडही लागतं. आणि चंद्र म्हणजे आपली माता असते किंवा माते समान स्त्रिया असतात. तर त्यामुळे आपण आपल्या मातेची सेवा करा. मातेला जे हवं नको आहे, काय केलं पाहिजे त्यासाठी ते आपण बघा. जर आपल्याला आपली माता हयात नसेल तर आपण माते समान ज्या स्त्रिया आहेत त्यांची सेवा करू शकता. आपण देवी साधना, देवीची साधना, कारण देवी मातेचं स्वरूप आहे आपल्या, त्यामुळे देवीची साधना सुरू करू शकता. तसंच आपण पौर्णिमेला उपवास करू शकता, ज्यामुळे आपला चंद्रग्रह बलवान होण्यास आपल्याला मदत होते. कारण ज्या व्यक्तीचं मन सगळ्यात उत्तम आहे तो व्यक्ती आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. पण ज्याचं मनच दुबळं आहे तो व्यक्ती आयुष्यामध्ये सगळं असूनही त्याच्याकडे काहीही नसल्याचा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होत असतो. तो एकटा पडतो, त्याला एकटेपणा येतो, तो कोणामध्ये मिसळू शकत नाही. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीमध्ये कॅश फ्लो जे आहे, सतत होणारा कॅश फ्लो, पैशांचा फ्लो, याचीही कमतरता त्याला भासत असते. तसंच आपल्या पत्रिकेमध्ये जर राहूचा प्रभाव चंद्रावर असेल किंवा राहू बरोबर चंद्र असेल तरीही आपण याला ग्रहण योग असं म्हणतो. तर आपल्या मनाला एक प्रकारे ग्रहण लागलेलं असतं. सगळं काही कधीच पटकन पॉझिटिव्ह वाटत नाही, सतत मनात शंका येत राहणार. अशा व्यक्तीही जरी आपल्या अवतीभोवती असला तरी आपण समजावं की याच्या मानसिक याची जी स्थिती आहे ही उत्तम नाहीये फारशी. जो व्यक्ती सतत आनंदी, हसतमुख, सतत छान असा असतो, त्याला तो सतत त्या सकारात्मक विचारांमध्ये असतो, त्याच्याकडे काही नसलं तरी तो या गोष्टीचा विचार करतो की कधीतरी माझ्या आयुष्यात सगळं काही नक्कीच चांगलं होणार आहे. जो त्याच्या निर्णयांवर ठाम असतो, ज्या व्यक्तींमध्ये प्रोकास्टिनेशन नसतं, म्हणजेच उद्या करूया, आज राहू दे, उद्या करूया, या गोष्टी तो करत नाही. जे जेव्हा करायचे त्यावेळेलाच तो व्यक्ती ते करणार. तो फारसा उतावळाही नसतो की मला हवंच आहे आणि आत्ताच्या आत्ता करायचंय, हे सुद्धा नसतं. त्याच्यामध्ये एक ठामपणा असतो. तो त्याचे डिसिजन खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. तो त्यांच्या मतांवरही ठाम असतो आणि त्याची डिसिजन मेकिंग पॉवर जी असते की योग्य तो निर्णय घेण्याची शक्तीही खूप चांगली असते. तर समजावं की आपला चंद्र जो प्लॅनेट आहे हा खूप चांगला काम करत आहे. आणि जर आपल्यामध्ये हे सगळे गुण नसतील, आपल्याला डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम येत असतील, नेहमी द्विधा मनस्थिती होत असेल, आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नसेल, मन सतत नैराश्यामध्ये, नकारात्मक ऊर्जेमध्ये वावरत असेल, तर समजावं की आपला चंद्र प्लॅनेट चांगला नाही आणि यासाठी आपण आपल्या मातेची सेवा करणं सुरू करा. यामध्ये आपल्याला असं अजून एक बेनिफिट मिळेल, जर आपण आपल्या मातेची सेवा कराल, मातेबरोबर पटवून घ्याल, त्यांची काळजी घ्याल, आपल्या आईला वरच्यावर गिफ्ट देत राहाल,
जे काही तुम्ही कराल तर तुमचं वास्तू सुद्धा तुमची आनंदी होऊ लागते. हे यांचं कारण माता आणि वास्तू यांचाही एक घनिष्ठ संबंध असतो. त्यामुळे त्यानंतर आहे मंगळ ग्रह. मंगळ ग्रह ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये नकारात्मक परिणाम देत असतो तो व्यक्ती खूप जास्त अग्रेसिव्ह असतो. तो लहान लहान कारणांनी चिडचिड करणार. तसंच अशा व्यक्तींवर कर्जही चढत असतं, सतत कर्ज. आपण असं म्हणतो बघा, सगळं काही मंगलमय होऊ दे, सगळं काही मंगलमय होऊ दे. का आपण मंगलमय होऊ दे असं म्हणत असतो? कारण जर मंगळ ग्रहाचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळाला, तुमच्या कुंडलीमध्ये जर तुमचा मंगळ चांगल्या परिस्थितीमध्ये असेल तर आपल्या आयुष्यात सगळं काही छान होत असतं, मंगलमय होत असतं. पण आपल्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह जर चांगला परिणाम देत नसेल तर आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेला आपण वाईट अनुभवांमधनं जातो. आपल्याला चिडचिड होत असेल, राग येत असेल, काही व्यक्ती सतत मारामारी करणं किंवा त्यांच्यावर सतत अटॅक होणं, त्यांचे ऍक्सिडेंट्स होणं, सतत आजार पण त्यांना येत असेल, सतत त्यांचं शरीर आजारी पडत असेल, कुठलं ना कुठलं काहीतरी आजाराचं निमित्त येत असेल, तसंच त्यांना सतत कर्ज होत असेल, त्यांना कधीही चांगल्या भूमीचं सुख मिळणार नाही, ती कुठली वास्तू घेतील तर त्या वास्तूमध्येही दोष निर्माण होतील. तर मंगळ ग्रह आपल्या कुंडलीमध्ये चांगला नसेल तर आपल्याला अशा प्रकारच्या नकारात्मक अनुभवांमधनं जावं लागतं. त्यामुळे तर मंगळ ग्रह म्हणजे कोण आहे? मंगळ ग्रह म्हणजे आपली मोठी भावंड आहेत. जर आपण आपल्या मोठ्या भावंडांचा आदर केला तर आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह हा बऱ्यापैकी चांगले रिझल्ट देऊ लागतो. तसंच आपण गणेश साधना करू शकता. गणेश साधना केल्याने मंगळ ग्रह आपल्याला चांगली फळं द्यायला लागतो. त्याचप्रमाणे रोज उठल्यानंतर पृथ्वी मातेला नमस्कार करा, कारण मंगळ हा भूमिपुत्र आहे. तर त्यामुळे तुम्ही मंगळ ग्रहाच्या मातेला रोज नमस्कार केलात, पृथ्वीला नमस्कार कराल, तिचं ग्रॅटिट्यूड तिला रोज धन्यवाद द्याल, थँक्यू म्हणाल, तर इनडायरेक्टली ती ऊर्जा मंगळ ग्रहाकडनं तुम्हाला मिळेल. जर आपला मंगळ ग्रह खूप जास्त वाईट अवस्थेमध्ये असेल तर एक खूप चांगली रेमेडी आहे, ते म्हणजे तुम्ही किचनमध्ये जमिनीवर बसून जेवायला सुरुवात करा. तसंच जर आपल्याला अधिक जास्त चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर जमिनीवर झोपायला सुरुवात करा. हे केल्यामुळे या ज्या गोष्टी मी सांगितल्या या केल्यामुळे आपण पाहाल की आपल्या आयुष्यामध्ये मंगळाचे जे वाईट अनुभव आपल्याला येत होते, वाईट परिणाम होत होते, हे परिणाम होणं कमी होत आहे. पण यामध्ये सुद्धा सातत्य हवं. आपण म्हणू की मी 15 दिवस हे केलं पण काहीच उपयोग झाला नाही, तर असं चालणार नाही. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळण्यासाठी कष्टही करावीच लागतात. त्यानंतर आहे बुध ग्रह. बुध ग्रह हा वाणीचा कारक आहे. आपली जी वाणी आहे या वाणीवरती बुध ग्रह स्वामित्व करत असतो. त्यामुळे आपल्या वाणीमधून सतत चांगले शब्द, चांगले उच्चार, इतरांसाठी प्रार्थना, इतरांसाठी सुखाची प्रार्थना येईल असा प्रयत्न आपण केला पाहिजे. तसंच बुध ग्रह म्हणजे आपली लहान भावंड असतात, बहीण असते. त्याचप्रमाणे आपल्या घरामधील सगळ्यात जे लहान मूल आहे हे असतं बुध ग्रह. बुध म्हणजे तुमचा बिझनेसही असतो. बुध म्हणजे आपली नर्वस सिस्टीमही असते. जर आपल्या कुंडलीमध्ये बुध ग्रह खराब असेल तर आपल्या बुद्धीवर एक प्रकारे गंज लागतो, कारण बुध हा बुद्धीचा कारक आहे. जर आपल्या बुद्धीवर गंज लागला आहे असं आपल्याला वाटत असेल तरीही आपण गणेश साधना सुरू करा. तसंच आपल्या वास्तूमध्ये ईशान्य जो कोपरा आहे या डायरेक्शनला म्हणजेच नॉर्थ ईस्ट या डायरेक्शनला गणपती बाप्पाचा छानसा एक बसलेला फोटो तुम्ही लावू शकता. एक सुंदरसा मोठा फोटो फ्रेम मध्ये तुम्ही लावू शकता. तसंच आपल्या लहान भावंडांना, आपल्या बहिणी आहेत, आपल्या आत्या आहेत, यांना तुम्ही छान आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, त्यांची सेवा करा, त्यांच्यासाठी जे काही तुम्हाला करता येईल ते तुम्ही करू शकता. आपण जेव्हा या नात्यांना सावरतो ना तेव्हा कुठेतरी आपले प्लॅनेट्स बॅलन्स व्हायला लागतात. आपण जेव्हा या ग्रहांची रेमेडी करतो ना की त्या ग्रहांना काय पाहिजे, त्यांना शांत करण्यापेक्षा ना त्यांना काय हवंय
हे जर आपण केलं तर आपल्याला दिसू लागतं की ते ग्रह आपल्याला चांगले परिणाम द्यायला सुरू करत आहे. त्यामुळे वाणीने चांगलं बोलणं खूप गरजेचं आहे. तसंच आपण सरस्वती देवीचा फोटो आपल्या देवघरात ठेवू शकता किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा नॉर्थ डायरेक्शनला तुम्ही सरस्वती देवीचा फोटो ठेवू शकता आणि रोज सरस्वती देवीच्या समोर बसून काही क्षण देवीच्या डोळ्यात बघू शकता किंवा तिला डोळे बंद करून तिच्या नावाचे ध्यान करू शकता. सरस्वती माता, सरस्वती माता, सरस्वती माता. हे ध्यान जर तुम्ही रोज केलं 5 ते 10 मिनिटं, तरीही तुम्ही पाहाल की तुमचा बुध ग्रह खूप चांगले परिणाम देत आहे. बुधाबरोबर जर तुम्ही सरस्वती माता ध्यान केलं तर तुम्हाला अनुभव येईल की जर तुमच्या कुंडलीत राहू ग्रह कुठल्या प्रकारे तुम्हाला त्रास देत असेल तरीही राहू ग्रहाचा त्रास तुम्हाला होणं हळूहळू कमी होतं. तसंच आपल्या मुलांच्या बाबतीत जर आपली मुलं अभ्यासात कमकुवत असतील किंवा कधी कधी असं होत असतं की मुलं अभ्यास खूप करतात पण एक्झामच्या वेळेला ते घाबरतात, त्यांना वेळेवर काही आठवत नाही किंवा त्यांना कितीही आपण शिकवलं तरी त्यांच्या बुद्धीमध्ये ते शिरत नाही, त्यांच्या समजण्याच्या पलीकडे असतं. तर अशा वेळी तुम्ही मुलांकडनंही सरस्वती माता हे 5 मिनिटं बोलून घ्या. तुम्ही नक्की बघाल की त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत आहे. तसंच त्यांच्या अभ्यासाच्या टेबलवर, स्टडी टेबलवर तुम्ही सरस्वती देवीचा एक छोटासा फोटो ठेवू शकता किंवा स्टॅच्यू ठेवू शकता आणि अभ्यासाला बसण्यापूर्वी त्यांना सांगायचं की सरस्वती मातेचं 5 मिनिटं ध्यान कर. ध्यान म्हणजे डोळे बंद करून सरस्वती माता बोलायचं आहे. हे जर तुम्ही केलं तर नक्की तुम्हाला दिसेल की आपल्या कुंडलीमधील बुध प्लॅनेट आपल्याला चांगलं फळ देत आहे. कारण बुध हा बिझनेसचा कारक आहे. जर तुम्ही बिझनेस करत असाल आणि तुम्हाला बिझनेसमध्ये कुठेतरी लॉस फील होत असेल किंवा असं वाटत असेल की आता पूर्वी जसा बिझनेस व्हायचा तसा आता होत नाहीये, तर नक्कीच बुध ग्रहाचा कुठेतरी दोष निर्माण होत आहे. तो कुठल्याही प्रकारचा असू शकेल. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, रात्री झोपण्याच्या आधी मूठभर हिरवे मूग पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. सकाळी उठल्यानंतर हे भिजलेले मूग आपण पक्ष्यांना खायला देऊ शकता. जेव्हा आपण पक्ष्यांना हे खायला देतो तेव्हा राहूचा जो इफेक्ट असतो आपल्यावर तो दूर होतो. नकारात्मक ऊर्जा कुठल्याही प्रकारची आपल्या बिझनेसवर असेल तर ती दूर होते आणि आपल्याला बिझनेसमध्ये यश मिळतं. कारण आपण हिरव्या रंगाचे मूग देत आहे, हे बुधाच्या अंडर येतात. तुम्ही राहूला जेव्हा हिरवे मूग देत आहात, राहू म्हणजे पक्षी, तेव्हा तुमच्या बिझनेस मधील निगेटिव्हिटी दूर होऊन तुमचा बिझनेस फ्लरिश व्हायला सुरुवात होते. पण मी हे नेहमी सांगते की यामध्ये सातत्य हवं. आपण आठवड्याभर मूग दिले आणि त्यानंतर आपल्याला वेळ नाही मिळाला म्हणून मी नाही दिले, हे कारण नाही चालणार. त्यानंतर आहे गुरुग्रह. गुरु म्हणजे आपले गुरु. आपले गुरु ज्यांच्याकडनं आजपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान घेत आलेलो आहोत. तर गुरु म्हणजे आपला सक्सेस आहे. गुरु हा आपल्या भाग्याचा कारक आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह नीच स्थानी आहे किंवा ज्या व्यक्तीला गुरुचं बळ मिळत नाही, हा व्यक्ती ना आयुष्यामध्ये कधी ग्रो नाही करू शकत. याचं भाग्य ह्याला कधी साथ देत नाही. बरेच जण असे असतात की गुरूंनाही नावं ठेवतात, गुरूंनाही पाठीमागून नावं ठेवतात, गुरूंबद्दल अपशब्द वापरतात, गुरूंना एकेरी नावाने हाक मारतात. अशा प्रकारच्या चुका जर आपल्या हातून होत असेल तर पहिल्यांदा या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत. गुरु आपल्याला जे ज्ञान देतात त्या ज्ञानामुळे आपण हळूहळू का होईना आपण इव्हॉल्व्ह होत असतो. आपलं भाग्य आपल्याला साथ देत असतं. त्यामुळे गुरु नेहमी भाग्याचा कारक आहे आणि गुरु ग्रहाला आपल्याला उच्च स्तरावर घेऊन जायचं आहे. गुरुचं बळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर पहिल्यांदा आपण कुठल्याही गुरूंचा आदर करणं शिकलं पाहिजे. गुरूंकडून आलेल्या ज्ञानाचा आदर करणं शिकलं पाहिजे. तसंच आपण श्री विष्णू यांच्या नावाचा जप रोज करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपण रोज बोलू शकता 108 वेळा. जर आपल्याला गुरुचं बळ नसेल मिळत तर आपल्या विवाहामध्ये सुद्धा अडथळे येतात, आपला विवाह होत नाही. तसंच इतर गोष्टींमध्ये सुद्धा भाग्य आपलं साथ देत नाही आणि भाग्याने साथ नाही दिलं त्यामुळे आपली ग्रोथ होत नाही. सगळ्याच बाबतीत आपण डाऊनफॉल आपला येत असतो
आपण पुढे जात नाही, आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळत नाही, कीर्ती मिळत नाही. कारण आपल्याला यश देणारा एकमेव ग्रह आहे, तो म्हणजे गुरु. त्यामुळे आपण गुरुची ही रेमेडी नक्की करून बघा. आपल्या दोन्ही हातांमध्ये जे आपलं इंडेक्स फिंगर आहे, फर्स्ट फिंगर, हे फिंगर दाखवतं, हे बोट आहे, हे गुरु ग्रहाचं स्वामित्व करतं. या बोटाच्या खालीच हा जो आपला उंचवटा आहे तळ हाताचा, हा उंचवटा आहे ना, हा गुरुच्या अधीन आहे. त्यामुळे जर आपल्याला गुरुचं बळ मिळत नाही असं वाटत असेल, भाग्य साथ देत नाही असं वाटत असेल, तर आपण रोज एक रेमेडी करू शकता. थोडीशी हळदीची पेस्ट करायची आहे, पाणी टाकून किंवा गंगाजल टाकून किंवा रोज वॉटर टाकून थोडीशी हळदीची पेस्ट करायची आहे. आणि उजव्या बोटाने आपण हे जे फिंगर आहे, रिंग फिंगर आपण याला म्हणतो, करंगळीच्या बाजूचं, याने आपल्याला काय करायचं आहे, डाव्या हाताच्या या गुरु उंचवट्यावरती आपल्याला हळदीचा टिका असा सर्कल मोशन मध्ये थोडा वेळ अप्लाय करायचा. असं सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला फिरवायचं आहे. आणि 11 किंवा 21 वेळा आपल्याला ओम ब्रूम बृहस्पतये नमः बोलायचं आहे, किंवा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र करू शकता. या दोन्ही मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र आपण जपू शकता. आपल्याला जर वेळ असेल तर तुम्ही 108 वेळा सुद्धा हे करू शकता. तर हे केल्यामुळे तुम्ही पाहाल की तुम्हाला गुरु ग्रहाचा सपोर्ट मिळायला सुरू झालेला आहे. यानंतर ग्रह येतो शुक्र. शुक्र म्हणजे आपला पैसा, आपले धन, आपली लक्झरी. आपल्याला आयुष्यामध्ये जे पण काही लक्झरी पाहिजे आहे, आपल्याला ब्रँडेड वस्तू पाहिजे आहेत, आपल्याला सुंदर लक्झरियस एक सुंदरसा बंगला, फ्लॅट, जे पण काही आहे ते पाहिजे आहे, एक सुंदरशी वास्तू आपल्याला हवी आहे. तर ही सुंदरशी वास्तू, ही सगळी लक्झरी, लक्झरियस कार, लक्झरियस ज्या काही वस्तू, ब्रँडेड वस्तू आपण जे काही यूज करतोय, हे सगळं काही शुक्राच्या अंमलाखाली येत असतं. त्यामुळे आयुष्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की लाईफमध्ये ना एक रिचनेस पाहिजे आपल्याला, तर आपला शुक्र ग्रह मजबूत पाहिजे. आणि स्पेशली मी पुरुषांसाठी हे सांगत आहे की जर आपल्याला वाटत असेल की लाईफमध्ये लक्झरी अट्रॅक्ट व्हावी आणि जर आपण विवाहित असाल, तर आपण पहिल्यांदा आपल्या पत्नीचा आदर करायला शिका. आपल्या पत्नीला आनंदी ठेवा. प्रत्येक शुक्रवारी आपल्या पत्नीला एक छानसं गिफ्ट द्या. तुम्ही परफ्यूम देऊ शकता, गुलाबाची फुलं देऊ शकता, सुगंधी फुलं देऊ शकता, काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट देऊ शकता. जर आपल्याला असं वाटत असेल की महागड्या वस्तू आपण नाही देऊ शकत आहेत, आपण तेवढं अफोर्ड नाही करू शकत आहोत, तर एक छान कॅडबरी चॉकलेट तरी तुम्ही देऊ शकता, तेही प्रेमाने. रेमेडी सांगितली आहे म्हणून नाही, प्रेमाने. जो व्यक्ती स्वतःच्या पत्नीचा आदर करतो, तिला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, याचा शुक्र नेहमी छान राहतो. आणि अजून एक इथे मी सांगेन पॉइंट जो खूप महत्वाचा आहे. काहींच्या जीवनामध्ये असं होतं की पत्नीचं प्रेम मिळत नाही, त्यांना त्रासदायक पत्नी मिळते. अशाने काय करावं? नक्कीच हा प्रश्न बघणाऱ्यांसमोर येईल, आपल्याला वाटेल की मग आम्ही काय करावं, आम्हाला तर पत्नीचा मानसिक त्रास होतच असतो. ज्या व्यक्तींना पत्नीचा मानसिक त्रास होत आहे, नक्कीच त्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र हा बिघडलेलाच आहे. यासाठी आपण शुक्र ग्रहाला मजबूत करण्याचा प्रयत्न करा. आपल्या कुंडलीत शुक्र वीक आहे म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे त्रास होत आहे. तर यासाठी आपण काय करू शकता? आपण प्रत्येक शुक्रवारी दह्याचं दान करू शकता. आपण प्रत्येक शुक्रवारी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन एक गोड पान देवीला ठेवू शकता. महालक्ष्मी माता ही शुक्र ग्रहाचं स्वामित्व करते आणि महालक्ष्मी मातेला डेअरी मिल्क तसंच गोड पान खूप आवडतं. आपण हे तिला अर्पण करू शकता. तसंच आपण जर परफ्यूम यूज करत असाल खूप जास्त, ते परफ्यूम जास्त यूज करणं कमी करा. त्याशिवाय आपण शुक्र मंत्राचा चॅन्ट करणं सुरू करा आणि प्रत्येक शुक्रवारी दह्याचं डोनेशन करायला विसरू नका. आपण जर आपल्या पत्नीचा वाईट अनुभव घेत असाल, वाईट अनुभवांमधून जात असाल, तर नक्कीच यामध्ये काहीतरी पास्ट लाईफचं ऋणानुबंध आहे. त्यामुळे इच्छा नसेल तरीही मनापासून प्रयत्न करा माफीची प्रार्थना मागण्याचा. मनामधून आपण आपल्या
पत्नीला सतत माफीची प्रार्थना मागून तिला माफ करण्याचा प्रयत्न करा. हे आपण नक्की करू शकता. त्यानंतर ग्रह आहे शनी ग्रह. शनी ग्रह म्हटल्यावर सगळ्यांना भीती वाटते. शनी ग्रह म्हटल्यावर आता शनीची 7.5 सुरू होणार, आमचं काय होईल, शनीची महादशा आमचं काय होईल, मग देवळात जा, तेल चढवा, ह्या सगळ्या आपण गोष्टी करत असतो. तर शनी हा न्यायाचा कारक आहे, त्याला घाबरण्याची गरज नसते. आपण त्या ग्रहाप्रमाणे वागलो की तो ग्रह आपल्याला नक्कीच चांगलं फळ द्यायला सुरू करतो. शनी ग्रहाला अन्नदान केलेलं आवडतं. जर आपण खूप जास्त प्रकारे अन्नदान करू शकत नसेल तर आपण एक सिंपल रेमेडी करू शकता. आपल्या हाताखाली जर वर्कर काम करत असतील तर आपण त्यांना खूप चांगली ट्रीटमेंट द्या. अगदीच नाही तर आपल्या घरामध्ये ज्या मेड येतात त्यांना आपण चांगली ट्रीटमेंट देऊ शकता, ज्यामुळे शनी ग्रह तुमच्या कुंडलीत चांगला होतो. तसंच रस्त्यावर काम करणारे, परिश्रम करणारे, कष्ट करणारे जे वर्कर असतात, दिवसभर रोडवर काम करणारे असतात किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये काम करणारे असतात, यांना आपण प्रत्येक शनिवारी तळलेले गरम गरम समोसे डोनेशन देऊ शकता. हे त्यांना डोनेट करू शकता. हे केल्यामुळे शनी ग्रहाचा तुमच्यावर वाईट परिणाम अजिबात होणार नाही. कारण शनी ग्रह हा आपल्याकडनं खूप जास्त कष्ट आणि परिश्रम करून घेणारा आहे. काही व्यक्तींना असं असतं बघा की ते खूप जास्त काम करतात, खूप कष्ट करतात, पण त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळत नाही. तर नक्कीच इथे शनी ग्रह आपल्यावर अशा प्रकारे एक थोडासा नकारात्मक परिणाम करत आहे. म्हणून तुम्ही कष्ट खूप करता पण तुम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही. म्हणूनच जर तुम्ही इतर कष्ट करणाऱ्या लोकांना प्रत्येक शनिवारी अन्नदान दिलं, त्यांना तळलेले पदार्थ दिले, कारण तळलेले पदार्थ हे शनीच्या अंडर येतात आणि समोसांचा जो शेप आहे या शेपचंही एक वेगळं महत्व आहे. त्यामुळे जर आपण प्रत्येक शनिवारी तळलेले समोसे जर अशा प्रकारे कष्ट करणाऱ्या लोकांना अन्नदान म्हणून दिले तर नक्कीच शनीची आपल्यावर चांगली कृपादृष्टी व्हायला मदत होईल. अर्थात आपण जर तेल वाहत असाल मंदिरात जाऊन वगैरे, मी असं नाही सांगत की या रेमेडी तुम्ही बंद करा, पण या रेमेडींबरोबर तुम्ही या अशा रेमेडीज करा ज्या तुम्हाला लवकर चांगलं फळ देतील. शनी ग्रह हा असा आहे की तो आपल्याला जर वाईट परिणाम देत असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप अडथळे निर्माण करतो. आपलं कुठलंही काम वेळेवर होत नाही, प्रत्येक काम करण्यामध्ये डिले होतो. तर शनी हा ब्लॉकेजेस देत असतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये जर तुम्हाला शनीचा विपरीत परिणाम मिळत असेल, नकारात्मक रिझल्ट मिळत असेल, तर आपण आपल्या वास्तूमध्ये पश्चिम दिशा जी आहे या पश्चिम दिशेमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला सुरू करा. हा दिवा तुम्ही जमिनीवर लावू शकता किंवा जर पश्चिम दिशेला तुमचा दरवाजा असेल, मेन एंट्रन्स पश्चिमेला असेल, तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा एका मातीच्या पणतीमध्ये लावायचा आहे आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. आणि असा दिवा तुम्ही रोज संध्याकाळी घराबाहेर लावायचा असेल. तुमचा पश्चिमेला जर दरवाजा नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला घराच्या आतमध्ये तुम्ही दिवा जमिनीवर लावू शकता आणि शनिदेवाला प्रार्थना करू शकता की आमच्या आयुष्यात सगळं काही चांगलं व्हावं. पश्चिम दिशेला आपण कुठल्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. जेव्हा आपण पश्चिम दिशेला खूप सारं स्टोरेज, अडगळ ठेवतो तेव्हा आपले ब्लॉकेजेस अधिक जास्त वाढत असतात. त्यामुळे ही दिशा आपण स्वच्छ आणि चांगली ठेवण्याचा, सुशोभित ठेवण्याचा प्रयत्न करा. इथे जास्त लोखंडी वस्तू ठेवू नका, इथे शू रॅक ठेवू नका. यामुळे तुम्ही शनीचा प्रभाव अजून वाढवता. आपल्या कुंडलीमध्ये शनी जर ऍक्टिव्ह असेल, ऍक्टिव्ह म्हणजे तुम्ही त्या शनीच्या दशेमधून जात असाल किंवा शनीची अंतरदशा असू दे, महादशा असू दे किंवा शनीच्या 7.5 मधून जात असाल, तर तुम्ही या सगळ्या मी सांगितलेल्या रेमेडीज फॉलो करू शकता. जरी तुम्ही या दशेमधून जात नसाल आणि तरीही तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्यामध्ये ब्लॉकेजेस वाटत आहेत, तरीही आपण ही रेमेडी करू शकतो. आता 2 महत्वाचे प्लॅनेट राहिलेले आहेत, ते म्हणजे राहू केतू. मी इथे एक सांगेन, कलयुगामध्ये 3 महत्वाचे प्लॅनेट आहेत. त्याला आपण म्हणतो राकेश. राकेश म्हणजे राहू, केतू, शनी. या 3 ग्रहांना जर आपण बॅलन्स ठेवलं ना आणि या ग्रहांवर आपण काम केलं तर खरोखर आपलं लाईफ आहे ना एका बॅलन्स झोन मध्ये जाईल. आपल्याला मार्ग मिळत जातील. तर राहू म्हणजे काय असतं? राहू आपलं पास्ट लाईफचं कर्म आहे. कारण आपण पास्ट मध्ये जे काही केलेलं आहे ना त्याचा परिणाम राहू आपल्याला या आयुष्यामध्ये राहू देत असतो.
म्हणून राहूच्या महादशेमध्ये प्रचंड मानसिक त्रासातना व्यक्तींना जावं लागतं. काही व्यक्तींना का, काही म्हणजे 99% लोकांना तरी राहूच्या महादशेमध्ये मानसिक त्रासातना जावंच लागतं. कारण राहू आपल्या पास्ट कर्मांचं क्लिन्झिंग करत असतो आणि राहूची महादशा ही 18 वर्षांची असते. या 18 वर्षांमध्ये राहू आपल्याकडनं इतकं क्लिन्झिंग करून घेत असतो आणि त्यामुळे राहू नंतर गुरुची महादशा असते, जिथे व्यक्ती अध्यात्माकडे वळतो. अशा प्रकारे हे ग्रह काम करत असतात. जर आपल्याला राहू ग्रहाचा नकारात्मक प्रभाव जाणवत असेल तर जसा मी मगाशी सांगितलेलं आहे की आपण सरस्वती साधना करू शकता. सरस्वती साधना म्हणजे रोज डोळे बंद करून 10 मिनिटं सरस्वती माता असा मंत्र चॅन्ट करू शकता. शिवाय साऊथ वेस्ट डायरेक्शनला स्वच्छ ठेवा. साऊथ वेस्ट डायरेक्शनला आपण एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि साऊथ वेस्ट डायरेक्शनला जमिनीवरती संध्याकाळी 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये आपण एक दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की राहुदेवाची माझ्यावर चांगली कृपादृष्टी राहू दे. आणि त्यानंतर ओम भ्राम भ्रीम भ्रौम सह राहवे नमहा हा मंत्र 108 वेळा आपण चॅन्ट करायचा आहे. तसंच सकाळी आंघोळ झाल्यावरती आपण आपल्या कपाळावर सफेद चंदनाचा टिका लावायचा आहे. ही रेमेडी आपण रोज करायची आहे. तसंच आपण जास्तीत जास्त पक्ष्यांना फीड करा. 7 प्रकारचं धान्य कुठलंही चालेल, ज्वारी, बाजरी, मूग, तांदूळ असं सगळं धान्य एकत्र करा आणि रोज पक्ष्यांना द्यायला सुरू करा. यामुळे आपण बघाल की हळूहळू राहू ग्रहाचा विपरीत परिणाम आपल्यावर जो होत आहे हा कमी होऊ लागलेला आहे. त्यानंतर आहे केतू ग्रह. केतू प्लॅनेट हा आपल्याला अध्यात्माकडे घेऊन जातो. केतू प्लॅनेटचा फार असा त्रास आपल्याला नाहीये, पण केतू आपल्याला डिटॅच करत असतो वेगवेगळ्या गोष्टींमधनं. तो आपल्या समजा जर आपल्या कुंडलीमध्ये केतू 5व्या घरात बसला असेल तर 5th हाऊस हे एज्युकेशनचं आहे आणि त्यामुळे तिथे जर केतू बसला तर तो आपल्या शिक्षणामध्येही अडथळे निर्माण करतो. तसंच आपली जी पहिली संतती आहे या संततीच्या शिक्षणामध्येही अडथळे निर्माण करतो किंवा आपल्या संततीचं अभ्यासामध्ये फारसं लक्ष नाही लागणार. अशा प्रकारचं केतू ज्या ज्या हाऊसेसमध्ये बसला त्या त्या प्रकारचा रिझल्ट येतो. पण केतूचा एकमेव छान असा गुण आहे ते म्हणजे अध्यात्म. जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला केतूचं चांगलं फळ मिळावं तर आपण रोज ध्यान करायला सुरुवात करा. तेही ध्यान आपण ईशान्य कोपऱ्यामध्ये बसून ध्यान करायला सुरुवात करा. आपण ध्यान केल्यामुळे आपल्याला असा नक्की अनुभव येईल की केतू ग्रहाची चांगली कृपा आपल्यावर होऊ लागेल. हा केतू आपल्या कुंडलीमध्ये कितीही नीचीचा असेल, आपल्याला कितीही वाईट फळ देत असेल तरीही केतूचे हळूहळू आपल्याला चांगले रिझल्ट मिळायला सुरू होतील. तर केतू ग्रह म्हणजे आपले आजी आजोबाही असतात. त्यामुळे जर आपल्याला आजी आजोबा असतील तर नक्की आजी आजोबांची सेवा करा, ज्यामुळे आपला केतू प्लॅनेट चांगला होईल. शिवाय राहू प्लॅनेट्स आणि केतू प्लॅनेट हे दोघंही आजी आजोबा म्हणजे आपल्या आईचे आई वडीलही आणि वडिलांचे आई वडीलही यांची सेवा करा. जर ते हयात नसतील तर आपण वृद्धाश्रमामध्ये दान करू शकता, वृद्धांची सेवा करू शकता. हे आपण करू शकता. यामुळे आपले राहू केतू प्लॅनेट दोघंही चांगले होतात. तसंच जर आपल्याला केतू प्लॅनेटचा कुठल्याही प्रकारचा नकारात्मक अनुभव येत असेल तर आपण कधीही फाटके कपडे घालू नका. आज ज्यांना लहानसं होलही पडलेलं असेल तरी हे कपडे घालू नका. तुम्ही बघाल जर आपल्याला केतूचा वाईट परिणाम आपण त्या अनुभवातून जात असेल तर कसं ओळखावं की केतू प्लॅनेटचा आपल्याला त्रास होत आहे. तर आपण असं ओळखू शकता की आपले कपडे जे आहेत ना हे सहजपणे काही न करता उगीच फाटायला सुरू होतात. नवीन आणलेला कपडा सुद्धा आपला अचानकपणे फाटतो, त्याला होल येतात. तर समजायचं केतू ग्रहाचा काहीतरी आपल्यावर परिणाम होत आहे नकारात्मक. तर जर अशा प्रकारच्या अनुभवातून आपण जात असाल तर आपण नक्की ध्यान धारणा करा. त्याचप्रमाणे ओम कें केतवे नमहा हा मंत्र आपण बोलू शकता. तसंच आपण नख वाढवू नका. नख वाढवण्याची आपल्याला सवय असेल तर पहिल्यांदा नख कापायचे आहेत आपल्याला, कारण इथे आपल्याला केतूचा वाईट प्रभाव त्यामुळे आपल्यावर जास्त वाढू शकतो. त्यामुळे तसंच आपण
आपल्याला काही शिकण्याची आवड असेल, आध्यात्मिक कुठलं ज्ञान घेण्याची गरज असेल आणि आपल्याला वाटत असेल की आपला केतू चांगला व्हावा, तर आपण ऑकल्टच्या क्षेत्रामध्ये येऊ शकता. ऑकल्ट म्हणजे जे काही आध्यात्मिक ज्ञान आहे, गूढ रहस्यमय ज्ञान आहे, हे ऑकल्ट आहे. त्यामध्ये वास्तू आहे, ज्योतिष आहे, जे पण वेगवेगळ्या मोडॅलिटीज आहेत, रेकी आहे, ज्याही वेगवेगळ्या मोडॅलिटीज आहेत, याला आपण ऑकल्ट म्हणतो, जे गूढ रहस्यमय ज्ञान आहे. यामध्ये आपण येऊ शकता आणि याची प्रॅक्टिस करू शकता. जर आपल्याला वाटेल की नाही, आमच्या कामाचा व्याप खूप मोठा आहे, आम्ही या सगळ्या प्रॅक्टिसेस इच्छा आहे पण करू शकत नाही, तर आपण कुठलाही ऍस्ट्रॉलॉजीचा एक व्हिडिओ रोज बघायला सुरू करा. आपण बघत आहोत की अनेक आता मीडियावर आपण वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळतच आहे. तर आपण ऍस्ट्रॉलॉजीचा एक व्हिडिओ रोज 5 मिनिटासाठी बघावा. यामुळे सुद्धा केतू प्लॅनेटचा चांगला प्रभाव आपल्यावर व्हायला सुरू होईल. तर हे प्लॅनेट आपल्यावर कशा प्रकारे प्रभाव टाकत असत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आपण नक्की या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगितलेलं आहे, यापैकी आपल्याला जे जमेल, जसं जमेल ते आपण नक्की करू शकता. उपाय खूप आहेत, पण यामध्ये मी आपल्याला थोडक्यात काही उपाय सांगितलेले आहे, यामागची नाती सांगितलेली आहेत. तर नक्की आपण कमेंटमध्ये कळवा की खरोखर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपल्याला आवडला का, खरोखर अशा प्रकारचे प्रभाव आपल्याला जीवनामध्ये अनुभवायला मिळत आहेत का, हे आपण नक्की बघू शकता. नवीनच एक छान नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर येईन. शिवाय आपल्याला जर वाटत असेल की मी आपल्यासाठी कुठल्या अशा विषयांवर व्हिडिओ बनवू, तर तेही आपण मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. मी नक्की प्रयत्न करीन त्या विषयांवर एक छानसा व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आज हा व्हिडिओ आपण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आत्मा नमस्ते.